नमस्कार मित्रांनो तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक अशा शुभेच्छा. मित्रांनो, भारतीय हिंदू संस्कृतीतील प्रमुख महत्त्वाच्या सणांपैकी गुढीपाडवा हा महत्त्वाचा सण. गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. चैत्र महिन्यातील 1 तारखेपासून कालगणनेला सुरुवात होते. मित्रांनो, गुढीपाडव्यामध्ये प्रत्येकजण आपापल्या घरी गुढी उभारतो आणि नवीन वर्षाचं स्वागत करतो. मग गुढी उभारण्यामागे नेमकं काय कारण आहे? तर ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, गुढीमध्ये आपण जो सर्वात वर कलश ठेवतो, तो कलश म्हणजे समृद्धीचं प्रतीक आहे. आपल्या घरामध्ये समृद्धी नांदो, धनवर्षा लाभो यासाठी आपण ते करत असतो. त्यानंतर त्यामध्ये आपण साखरेची गाठी टाकतो. म्हणजेच वर्षभर आपल्या घरामध्ये साखरेसारखा गोडवा राहो, कोणामध्ये भांडण-तंटे होऊ नये यासाठी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो. त्याचसोबत आपण त्यात कडुलिंबाची पाने टाकत असतो. त्याचा अर्थ असा, की आपल्या घरामध्ये नेहमीच आरोग्यदायक वातावरण राहो, कुठल्याही प्रकारचा आजार आपल्याला होऊ नये यासाठी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो. त्यामध्ये आपण एक कपड्याचा खण सुद्धा टाकतो. त्याचा अर्थ असा, की आपल्या घरामध्ये वैभव नांदो आणि धनधान्याने, कपड्या-लत्त्याने आपण वर्षभर समृद्ध राहो, अशीच आपण परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो. त्याचबरोबर जे गुढी ज्या काठीवर आपण उभारली जाते, ती काठी म्हणजेच भक्कमपणाचं एक लक्षण आहे. म्हणजेच आपल्या घराला किंवा आपल्याला, आपल्या परिवारातील प्रत्येकाला भक्कम आणि खंबीर असा भगवंताने आधार द्यावा आणि त्याच्या कृपेने आपला हा संसाराचा गाडा चालावा, असं प्रत्येक जणाला वाटत असतं. म्हणूनच मग अशा पवित्र स्वरूपातील ही गुढी प्रत्येकजण आपापल्या घरी उभारतो आणि नवीन वर्षाचं स्वागत करतो. तर चला तर मित्रांनो, गुढीपाडव्यानिमित्त आपणही आपल्या घरोघरी गुढ्या उभारूया आणि ह्या नवीन वर्षाचं स्वागत करूया. पुनश्च तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक अशा शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.